मी भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावरती वडंगे पंचायत समिती मतदारसंघातून उभा आहे। आज शहराच्या लगत असून सुद्धा शहराप्रमाणे इथं सुविधा मिळणं फार गरजेचं आहे। जरी एक ग्रामीण भाग असला तरी शहराचाच हा भाग असल्यामुळं इथं फार चांगल्या पद्धतीत संधी उपलब्ध करून देणं हे माझं विजन असं आणि नक्कीच मी मतदारांना आवाहन करीन की आमच्या पाठीशी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्यावा। नक्कीच भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी राहू। दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सर्व जिल्हाभरात आपल्याला जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका सुरू असल्याचं चित्र बघायला मिळते। सर्वत्र राजकीय वातावरण तापताना आपल्याला बघायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय, त्यांचे व्हिजन असणारे आपण जाणून घेतोय। ते उमेदवार प्रचारात फिरत असताना जनतेतून कसा प्रतिसाद मिळतोय हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय आणि याच पार्श्वभूमीवर मी आज पोहोचलोय वडंगे पंचायत समिती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केवलसिंग राजपूत साहेब यांच्याबरोबर। साहेब, आपलं प्रचारादरम्यान मतदारसंघात फिरणं होतोय, कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? मी भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावरती वडंगे पंचायत समिती मतदारसंघातून उभा आहे। जर का भाजपचं विजन बघितलं तर फार मोठं सुशिक्षित लोकांच्यासाठी अगदी योग्य आणि चांगल्या पद्धतीनं भाजपच्या वतीनं काम चालू आहे आणि त्याच निमित्तानं मी आज वडंगे गावात फिरत असताना बघितलं तर उपनगरामध्ये काही त्रुटी असतील, काही पाण्याच्या समस्या असतील, काही गटारीच्या समस्या असतील, ते लोक सांगतायत आम्हाला उत्स्फूर्तपणे आणि जनतेतून चांगला आणि सुशिक्षित लोकांचा चांगला उत्स्फूर्त आम्हाला मी आणि रवी पाटील आमचे जे राष्ट्रवादीचे माझे जिल्हा परिषदचे सोबत उमेदवार आहेत ह्या दोघांना चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळतोय। कोणकोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतोय, काय काय विजन आहे? जर का मतदारांच्या बरोबर पोहोचत असताना आता बघितलं तर युवक वर्गासाठी आपण काहीतरी विशेष करणं फार गरजेचं आहे। आज वडंगे गावातला जर का विचार केला तर इथला मोठा प्रश्न आहे तो तलावाचा आहे, त्याचबरोबर इथला ग्राउंडचा मोठा प्रश्न आहे आणि उपनगरामध्ये जर का आम्ही काल फिरत असताना बघितलं उपनगरामध्ये रस्ते आणि पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे। तो पाण्याचा प्रश्न आपण तिथं मिटवणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याला राहत असताना 3 मूलभूत सुविधा असणं गरजेचं आहे की पाणी, घरं आणि गटारी, रस्ते, हे स्वच्छता, ह्या आपण जर का बघितलं हे करणं आपलं कर्तव्य आहे आणि हे विजन घेऊनच आम्ही समोर जात आहोत। मतदारसंघात युवकांची संख्या देखील लक्षणीय आहे, त्यांच्यासाठी काय उपक्रम राबवणार आहात? ही जर का या निवडणूक बघितली तर आमच्या सर्व युवकांनीच हातात घेतलेली ही इलेक्शन आहे आणि युवकांच्यासाठीच मी मगाशीच सांगितले की आपल्या युवकांचं व्हिजन आपण फार राखणं गरजेचं आहे। आज युवकांच्या जर का स्पर्धा परीक्षेसंदर्भात आपण काही गोष्टी करणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी लायब्ररी मोठी करणं गरजेचं फार मोठी आहे की हे एवढं मोठं गाव आहे। आज इथं आपण बघितलं तर 11,000च्या वरती मतदारसंख्या असून साधारण 25,000 इथली लोकसंख्या आहे, परंतु इथं काही गोष्टी आज शहराच्या लगत असून सुद्धा शहराप्रमाणे इथं सुविधा मिळणं फार गरजेचं आहे। जरी एक ग्रामीण भाग असला तरी शहराचाच हा भाग असल्यामुळं इथं फार चांगल्या पद्धतीत संधी उपलब्ध करून देणं हे माझं विजन असेल। मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी नक्कीच आवाहन करेल, जर का बघितलं आपण तर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस हे आपण बघितलं तर एकत्रपणे काम करत असताना बघतोय। महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं आज आपण बघतोय की जर का देशाचा विचार केला तर जे रस्ते असतील, मूलभूत सुविधा असतील, हे भाजपाच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि नक्कीच मी मतदारांना आवाहन करीन की आमच्या पाठीशी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्यावा। नक्कीच भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी राहू। तर आताच आपल्याला वडंगी मतदारसंघातील असणारं स्मार्ट विजन आदरणीय राजपूत साहेबांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं। त्यांचे जे विजन आहे ते नक्कीच या मतदारसंघाला स्मार्ट बनवतील यात शंका नाही। के न्यूज साठी कॅमेरामन सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर।